महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शाळांच्या बाहेरील 50 मीटरच्या आत जंक फूड विकण्यास बंदी घातली आहे. शाळांच्या आसपास वडापाव, बर्गर विकता येणार नाही. प्रत्येक शाळेत स्वतंत्र अन्न सुरक्षा मंडळ असावेत. अन्न तपासणीसाठी पर्यवेक्षक नियुक्त करावेत. जंक फूड विक्री बंद असा सूचना फलक लावणे बंधनकारक. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. शाळांच्या 50 मीटरच्या परिसरात प्रक्रिया केलेले डबाबंद खाद्यपदार्थ, जास्त साखर आणि मीठ असणाऱ्या पदार्थाच्या विक्री, मोफत वाटपासह जाहिरातीवर असणाऱ्या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच शाळांमध्ये अन्न सुरक्षा तपासणीचे आदेश दिलेले आहेत. कॅन्टीन, मेस पुरवठादाराकडे FSSAI परवाना आवश्यक आहे. जंक फूड कंपन्यांचे बॅनर, फलक बंद. वडापाव, समोसा, भजी, फ्रेंच फ्राईज, बिस्किटे, आईस्क्रीम, चॉकलेट, वेफर्स, इन्स्टंट नूडल्स, मिठाई, पेढे, शीतपेय, पिझ्झा, एनर्जी ड्रिंक, बर्गर, पॅकबंद फळरस यावर बंदी आणली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचे शिक्षण समिती सदस्य रसिका कृष्णा पाटील, कविता मिलिंद म्हात्रे यांनी स्वागत केलं आहे. तर शिक्षण विभाग या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करते की नाही याकडे शिक्षण समितीचे लक्ष लागून राहिलेले आहे आणि असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जो नियम लागू केला आहे की शाळेच्या आवारात 50 मीटर या आवारामध्ये जंक फूड याची बंदी घालण्यात यावी, यासाठी आम्ही त्याचं स्वागत करत आहोत. आणि तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची शिक्षण समिती व आमचे सभापती आम्ही सगळे मिळून यावर चर्चा करू आणि नक्कीच या गोष्टीवरती आमचं सुद्धा स्वागत असेल आणि सहकार्य असेल. महाराष्ट्राचे FDAचे कमिशनर तुकाराम मुंढे साहेबांनी जे धोरण काल घोषित केलंय त्याचं आम्ही स्वागत करतोय. कारण की प्रत्येक त्यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या 50 मीटरमध्ये जी काही दुकानं आहेत तिथे जंक फूडची विक्री झाली नाही पाहिजे. तर ते अगदीच बरोबरच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे शाळेतल्या कॅन्टीन्स आहेत आणि 50 मीटरमध्ये जी दुकानं आहेत त्यामध्ये जंक फूड्स जसे काय बर्गर्स, चिप्स झाले, आईस्क्रीम्स, कोल्ड्रिंक्स झाले, HPSS हाय फॅट फूड्स, तसंच शुगर अँड सॉल्ट, हाय शुगर सॉल्ट फूड्स त्याचं डिस्ट्रीब्युशन नाही झालं पाहिजे. ते अगदी बरोबरच आहे. तसंच त्यांनी सांगितलंय की कॅन्टीन मधले प्रत्येक स्कूल्समध्ये ते प्रायव्हेट स्कूल्स असेल, एडेड, अनएडेड स्कूल्स, ऑल स्कूल्समध्ये एक डिस्प्ले बोर्ड असलं पाहिजे ज्यामध्ये त्या ज्या रिलेटेड स्कूल्सचे जे कॅन्टीन्समधले जे वेंडर्स आहेत, फूड वेंडर्स, त्यांचं पूर्ण इन्फॉर्मेशन आली पाहिजे. कुठल्या प्रकारचे फूड ते लोकल स्टुडंट्सला देत आहेत, प्लस ते त्याचं पूर्ण डिटेल्स त्या डिस्प्ले बोर्डला आलं पाहिजे. ते अगदी बरोबरच आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते जे सांगतायत की स्कूल्समध्ये फ्रेश सीजनल फ्रूट्स दिले पाहिजेत. तसंच लो फॅट फूड्स लाईक आपण घरी जे बनवतो उपमा, पोहे वगैरे ह्या गोष्टी मुलांना जे पोषक आहेत ते मुलांना दिले पाहिजेत, ज्याच्याने जे आताच्या जनरेशन जे वेट गेन्स सारखे आणि बरेच आजारपण पण मुलांना येत आहेत, जसं डायबिटीज आहे, ह्या पण लहान लहान मुलांमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी हे नॉर्म्स खूपच महत्वाचे होते एवढ्या वर्षापासून होऊन, आणि ते नव्हते करण्यात येत. तर आज मुंडे साहेबांनी जे पुढाकार घेतला आहे ते त्यांचं जसं धोरण आहे ते इम्प्लिमेंट करून घेतातच. ते इम्प्लिमेंट झालेच पाहिजेत. आणि कारण की आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच हेल्दी फूड हॅबिट्स असल्या पाहिजेत. त्याच्यानेच त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणार. त्यांना पुढे लाईफ, एक हेल्दी लाईफ जगण्यासाठी ह्या गोष्टी खूपच गरजेच्या आहेत. आणि त्यांनी हे धोरण आणलंय म्हणजे ते इम्प्लिमेंट करणार. आणि त्याचा आम्ही सगळे शिक्षण समिती असो या एक जनरल पॅरेंट म्हणा, एक जनरल पब्लिक म्हणून त्याचा स्वागतच करतो.